फोंडा घाटहून कणकवलीला ब्रिझा कारने येत असताना नियंत्रण सुटल्यानं कार रस्ता सोडून उजव्या बाजूला येत नजीकच्या मातीच्या मोठ्या ढिगारावर जाऊन धडकली। अपघातात फोंडा घाट बाजारपेठ येथील 28 वर्षीय मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर याचा जागीच मृत्यू झालाय। मैत्रेय कारबाहेर कसा फेकला गेला हे समजू शकलेलं नाहीये। कदाचित ढिगाऱ्यात धडकलेली कार बाहेर काढण्यासाठी मैत्रेय बाहेर आला आणि त्याचवेळी कार त्याच्या अंगावरून गेली असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। हा अपघात कणकवली फोंडा मार्गावरील डांबरे कानडेवाडी बस थांब्यानजीक बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास घडला। मैत्रेय आपल्या ताब्यातील ब्रिझा कारनं कणकवलीहून फोंडा घाटला जात होता। डांबरे इथं रस्ता अगदी सरळ असतानाही मैत्रेय याचं कारवरील नियंत्रण सुटलं। परिणामी कार रस्ता सोडून उजव्या बाजूला येत ढिगाऱ्यावर जोरदार आदळली। यात कारच्या दर्शनी भागाचंही मोठं नुकसान झालंय। दरम्यान कार बाहेर काढण्यासाठी मैत्रेय खाली उतरला असावा। कार रस्त्यावर आणण्याच्या प्रयत्नात पुढील चाकं त्याच्या अंगावरून गेली असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। घटनेची माहिती समजताच कणकवली पोलिसांसह फोंडा घाट परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी दाखल झाले होते। मैत्रेयच्या अपघाती मृत्यूनं सर्वच शोकाकुल झाले। दरम्यान अपघाताबाबत फोंडा घाट येथील विजय हळदिवे यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत मैत्रेय याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलाय। मैत्रेय हा सिव्हिल इंजिनियर होता। तो ठेकेदारीचा व्यवसाय करायचा। त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, चुलते, चुलत भावंडे असा परिवार आहे। फोंडा घाट येथील प्रसिद्ध होलसेल व्यापारी राजेश उर्फ राजा पेडणेकर यांचा तो मुलगा। स्वप्नील वरवडेकर, कोकण सात लाईव्ह, कणकवली।